नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. जंतर मंतरच्या निमित्ताने जी हक्कांची जाणीव लोकांना झालेली आहे, त्यामुळे कृपया या सर्वसामान्य जनतेला गृहीत धरू नका, त्यांच्यासाठी काम करा. या सर्वेने देशातलं राजकीय वातावरण टिपलेलं आहे. या राजकीय वातावरणात पहिल्यांदाच बदल घडतो आहे, परिवर्तन होत आहे असं या सर्वेवरून दिसतं. मित्र हो, मैत्रिणींनो, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातल्या तरुण पिढीमध्ये आपल्या हक्कांची जाणीव झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये नवी आशा मूळ धरू लागलेली आहे. सरकार आपलं आहे, सरकार लोकशाहीतलं आहे. त्याच्याकडे एखादी मागणी करण्यात गैर काही नाही. किंबहुना अशी मागणी करून, त्यासाठी निदर्शनं करून, धरणी धरून किंवा आंदोलन करून सरकारवर दबाव आणणं हा आपला हक्क आहे, हे या नव्या पिढीला आता जाणवलेलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर देशामध्ये कमालीचा फरक पडलेला दिसतोय. तुम्ही जर बघितलं असेल तर जंतर मंतरचं आंदोलन सुरू झालं तेव्हा या आंदोलनाने काय होणार आहे, देशातलं सरकार जे आहे ते खूपच कणखर सरकार आहे, किंवा काही लोक असं म्हणत होते ते आडमुठं सरकार आहे. ते तरुणांच्या मागण्यांना भीक घालणार नाही, कोणतीही मागणी मान्य करणार नाही. पण सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे आणि CJPनी, कॉक्रोच जनता पार्टीनी जे धरणं धरलं महिन्याहून अधिक काळ, त्यामुळे सरकारवर दबाव आला आणि सरकारला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. सरकार झुकू शकतं एखाद्या आंदोलनामुळे, हे या देशात पुन्हा एकदा स्पष्ट झालं. खरं तर या देशाला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, हा जो 15 ऑगस्ट आपण जो पाहत आहोत, ज्या स्वातंत्र्याचा आनंद आपण आपल्या आयुष्यात अनुभवतो आहोत, आविष्कार स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत, ते स्वातंत्र्य आपल्याला आंदोलनामुळेच मिळालेलं आहे आणि ते सुद्धा अहिंसक आंदोलनामुळेच मिळालेलं आहे. त्यामुळे अहिंसक आंदोलनाचं महत्त्व हे आता जंतर मंतरच्या आंदोलनाने अधोरेखित केलेलं आहे, लक्षात घ्या. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर देशातल्या विविध भागात विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली. कुठे शाळेमध्ये टॉयलेट नाही, कुठे विद्यार्थ्यांना घेऊन जायला STची बस वेळेवर येत नाही, कुठे शाळेला टाळं लागलेलं आहे, कुठे शाळेमध्ये शिक्षक नाही. अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन या तरुण मुलांनी, म्हणजे केवळ जेन झी नाही तर या नंतरची पिढी जेन अल्फाने सुद्धा आंदोलनं केली आणि आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. गेल्या 12 वर्षात प्रश्न विचारण्याचा अधिकार जणू नागरिक विसरले होते, किंवा प्रश्न विचारला तर आपल्यावर कारवाई होईल, आपल्याला गजार पाठवलं जाईल अशी भीती त्यांच्या मनात होती. ही भीती जंतर मंतरच्या आंदोलनामुळे पळून गेली. या देशातल्या नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या हक्काची जाणीव झाली असेल, स्वातंत्र्याचं मोल कळलेलं असेल आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावं लागतं याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं असेल. तर मला असं वाटतं हा स्वातंत्र्य दिन जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. 80वा स्वातंत्र्य दिन आहे हा. 80 वर्ष झाली आहेत स्वातंत्र्याला. पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या मनात स्वातंत्र्याचं, लोकशाहीचं, धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लक्षात घ्या, जंतर मंतरचं आंदोलन पूर्ण लोकशाही आंदोलन होतं. तरुणांच्या मनातला एल्गार होता तो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती धर्मापलीकडे गेलेलं आंदोलन होतं. भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं सांगितलेलं आहे, या देशातील नागरिकाचे जे मूलभूत हक्क आहेत असं सांगितलेलं आहे, त्याची जाणीव तरुण पिढीला झाली आणि तिने ती जाणीव या देशातल्या सत्ताधाऱ्यांना करून दिली. हे या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आहे. हे कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आंदोलनात सुद्धा ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडले होते स्वातंत्र्य सैनिक. लाठीमार सहन केला होता, अश्रुधूर सहन केला होता. स्वातंत्र्य आंदोलनाचे नेते महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील किंवा इतर नेते असतील, शेकडो दिवस तुरुंगात गेले होते. याही वेळी छोट्या प्रमाणावर का होईना त्याची पुनरावृत्ती झाली. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लाठीमार झाला, गोळीबार झाला, अश्रुधूर सोडला गेला, काही जणांना तुरुंगात डांबलं गेलं, पॅलेट गन वापरली गेली. बिहारमध्ये AK-47 विद्यार्थ्यांविरुद्ध वापरली गेली आणि त्याविरुद्ध देशामध्ये संताप व्यक्त झाला. म्हणून मी म्हणतोय मित्रांनो, उद्या नेहमीप्रमाणे सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं भाषण होईल. दरवर्षी ते होतं. तो एक प्रघात आहे, ती एक परंपरा आहे. पंतप्रधान जेन झी बद्दल काय बोलतात याविषयी उत्सुकता असेल, पण जनतेच्या मनात हेही असेल की आपण आपल्या ताकदीने या पंतप्रधानाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. मित्रांनो, म्हणूनच आज मी जो विषय घेतला आहे तो देशातल्या या बदललेल्या वातावरणाशी निगडित आहे.
देशातलं राजकारण बदलतंय, समाजकारण बदलतंय. कारण जनता जागी झाली तर राजकारण्यांना ऐकण्याशिवाय आणि त्यावर अंमल करण्याशिवाय काही पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. काय विषय आहे तुम्हाला सांगतो. मी एक सर्वे तुम्हाला सांगणार आहे. गेल्या 12 वर्षात या देशामध्ये अनेक सर्वे झाले. आता सर्वे म्हणजे काय हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. सर्वेचा एक सॅम्पल साईज असतो, तसाच हा सर्वे आहे. पोल ट्रॅकर या संस्थेने हा सर्वे केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वेचा जो सॅम्पल साईज आहे तो खूप मोठा आहे. 4,35,451 4,35,451 लोकांच्या मुलाखती या सर्वेमध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणजे सॅम्पल साईज 1,500, 2,000, 5,000, 10,000 नाही आहे, तर 4 लाखाहून अधिक नागरिकांच्या मुलाखती या पोल ट्रॅकरच्या सर्वेमध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणून हा सर्वे महत्त्वाचा आहे. आणि हा सर्वे कोणत्या काळात केला तर 3 जुलै आणि 7 ऑगस्ट या दरम्यान हा सर्वे देशभरात केला गेलेला आहे. तुमच्या लक्षात असेल तर 3 जुलै ते 7 ऑगस्ट हा काळ जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा आहे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आहे, अभिजित दिपके आणि सहकाऱ्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचा आहे. आणि त्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर धरणं धरलं, संसदेच्या अधिवेशनामध्ये गृहमंत्र्यांना जाब विचारला. या सगळ्या घडामोडी 3 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात या देशात घडत होत्या. त्याचंच प्रतिबिंब या सर्वेमध्ये पडलेलं आहे. म्हणून 12 वर्षात जे घडलं नाही ते या सर्वेमध्ये दिसतंय की राहुल गांधींची लोकप्रियता ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेपेक्षा अधिक झालेली आहे. पहिल्यांदाच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या बाबतीत मात केलेली आहे. या सर्वेची चर्चा मेनस्ट्रीम मीडियावाले करणार नाहीत, गोदी मीडियावाले करणार नाहीत, कारण तो त्यांच्या सोयीचा नाहीये. आजपर्यंत जे सर्वे आले त्या सर्वेतल्या बहुसंख्य कंपन्या या फावल्या वेळामध्ये बीजेपीसाठी काम करत होत्या. त्यामुळे सर्वे सुद्धा भेसळयुक्त होते, लक्षात ठेवा, कंटॅमिनेटेड होते. पोल ट्रॅकरचा असा दावा आहे की आम्ही खरेपणाने हा सर्वे केलेला आहे. आपण ऐकूया या सर्वेमध्ये राहुल गांधी कसे माफ करा आपण ऐकूया या सर्वेमध्ये राहुल गांधी कसे वरचढ ठरलेले आहेत. सर्वेतला पहिला प्रश्न जो होता तो सीजेपी बद्दल होता. कॉकरोच जनता पार्टी हा युवकांचा आवाज आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. 4 लाखाहून अधिक लोकांनी त्याला उत्तर दिलं. 59% लोक असं म्हणतात, हो कॉकरोच जनता पार्टी हा युवकांचा आवाज आहे. 32% लोक नाही म्हणतात आणि सांगता येत नाही म्हणणारे 9% आहेत. पण कॉकरोच जनता पार्टी हा युवकांचा आवाज आहे असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या 59% आहे. त्यानंतर या सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, मोदी सरकारची कामगिरी, या कामगिरीवर तुम्ही संतुष्ट आहात का. 42% लोक म्हणतात की मोदी सरकारच्या कामगिरीवर आम्ही संतुष्ट आहोत. पण 58% लोक म्हणतात की मोदी सरकारच्या कामगिरीवर आम्ही संतुष्ट नाही. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी कशी आहे. 43% लोक म्हणतात नरेंद्र मोदींची कामगिरी चांगली आहे. आजपर्यंतच्या सर्वेमध्ये नरेंद्र मोदी यांची कामगिरी चांगली आहे असं सांगणारे बहुसंख्य लोक होते. पण या सर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी वाईट आहे असं म्हणणारे लोक 47% आहेत. वाईट आहे असं म्हणणारे लोक 47%, कामगिरी चांगली आहे असं म्हणणारे लोक 43%, हा फरक पडलेला आहे. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी कशी आहे असं विचारल्यावर 43% लोक म्हणतात की चांगली आहे कामगिरी. पण प्रतिकूल मत असलेले लोक, म्हणजे कामगिरी वाईट आहे राहुल गांधींची असं म्हणणारे लोक 47% आहेत, हे लक्षात घ्या. यापुढे जाऊन या सर्वेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की जर उद्या नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक झाली तर तुम्ही पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल. राहुल गांधींना 58% लोकांची पसंती आहे आणि मोदींना 42% लोकांची पसंती आहे. मी तरी गेल्या 12 वर्षामध्ये असा सर्वे बघितलेला नाही. नेहमी मोदींची लोकप्रियता वर असते, राहुल गांधींची लोकप्रियता सुधारली आहे गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः भारत जोडो यात्रेपासून. पण ती मोदींपेक्षा जास्त झालेली नाही आहे. मोदींची लोकप्रियता 50-52%, राहुल गांधींची 32% असे साधारण आकडे होते. हा पहिलाच सर्वे आहे 12 वर्षातला ज्यामध्ये राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून 58% लोकांनी पसंती दिलेली आहे आणि मोदींची पसंती 42% आहे. तरुण पिढी कुणाला आपला नेता मानते या प्रश्नावर राहुल गांधींना 69% मतं पडलेली आहेत, मोदींना 23% मतं पडलेली आहेत, इतर प्रादेशिक नेत्यांना 2% मतं पडलेली आहेत आणि इतरांना 6% मतं पडलेली आहेत.
निवडणूक आयोग देशातला स्वतंत्रपणे काम करतोय का, या प्रश्नावर नाही म्हणणारे 48% आहेत, हो म्हणणारे 42% आहेत आणि सांगता येत नाही म्हणणारे 10% आहेत. मोदींची विदेश नीती मजबूत आहे का, असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. तेव्हा ही विदेश नीती मजबूत नाही, देशाला बळकट बनवणारी नाही, देशाला बलवान बनवणारी नाही, असं 49% लोक म्हणत आहेत. आणि मोदींची विदेश नीती मजबूत आहे असं म्हणणारे लोक 39% आहेत, सांगता येत नाही म्हणणारे लोक 12% आहेत. आजचा लोकप्रिय युवा नेता कोण, असा प्रश्न विचारल्यावरही राहुल गांधींच्या पारड्यामध्ये 58% मतं पडलेली आहेत आणि मोदींच्या पदरामध्ये 36% मतं पडलेली आहेत, सांगता येत नाही असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या फक्त 6% आहे. आता हे जे जनमत आहे तुमच्या लक्षात येईल, 12 वर्षात पहिल्यांदाच राहुल गांधींच्या बाजूनी जनमत आलेलं आहे, विरोधी पक्षांच्या बाजूनी जनमत आलेलं आहे. साहजिकच या सर्व्हेमध्ये या क्षणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला मत देणार, नीट प्रश्न ऐकून घ्या. या क्षणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कोणत्या आघाडीला किंवा पक्षाला मत देणार असं विचारल्यावर भाजप प्रणित एनडीएला 40% मतं पडलेली आहेत आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीला 44% मतं पडलेली आहेत. इतरांना 16% मतं पडलेली आहेत. ही मतं जागांमध्ये कन्वर्ट केली तर काय दिसतं, एनडीएला भाजपला नाही, सध्या भाजपला 240 जागा आहेत, पण या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुका आत्ता ताबडतोबीने झाल्या तर एनडीएला भाजप आणि मित्रपक्षांना 240 जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला 280 जागा मिळतील, इतरांना 23 जागा मिळतील. नीट ऐकून घ्या. जर लोकसभा निवडणुका ताबडतोबीने झाल्या तर भाजप प्रणित एनडीएला 240 जागा मिळतील, इंडिया आघाडीला 280 जागा मिळतील आणि इतरांना 23 जागा मिळतील. इंडिया आघाडीला 4% मतं एनडीएपेक्षा जास्त आहेत, इंडिया आघाडीला 44% मतं आहेत आणि एनडीएला 40% मतं आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे जर ताबडतोबीने निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाच्या एनडीएचा पराभव होणार आणि इंडिया आघाडीला बहुमत मिळणार असं सर्व्हेमध्ये दिसलेलं आहे. विरोधी पक्षांच्या दृष्टीने हा सर्व्हे आनंददायक आहे, हा सर्व्हे सकारात्मक आहे, त्यांची विजयाकडे घोडदौड होते असं सांगणारा हा सर्व्हे आहे. राहुल गांधीची लोकप्रियता आजवर कधीही नव्हती एवढी या देशात वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण पिढी राहुल गांधींवर विश्वास ठेवते, हे लक्षात घ्या. तरुण मंडळी आपला नेता कुणाला मानतात या प्रश्नावर 69% लोकांनी राहुल गांधींच्या पारड्यात मतं टाकलेलं आहे. म्हणजे तरुण पिढी आता राहुल गांधींशी जोडली गेली आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की हा सर्व्हे जेव्हा झाला त्या काळामध्ये 3 जुलै ते 7 ऑगस्ट या काळामध्ये जंतर मंतरवर सुद्धा जेन झीचं आंदोलन चाललं होतं, जेन अल्फाचं आंदोलन चाललं होतं आणि त्यानंतर ताबडतोबीने 21 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन आलं. त्यामध्ये राहुल गांधींनी जंतर मंतरच्या मुलांवर जे अत्याचार झाले त्याचा प्रश्न लावून धरला आणि गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. संपूर्ण अधिवेशनात शेवटचा दिवस सोडला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभागृहात हजर राहिले नाही. एवढी त्यांनी दहशत विरोधी पक्षांची घेतली होती की विरोधी पक्ष आपला अपमान करतील, विरोधी पक्ष आपल्याला प्रश्न विचारतील. राहुल गांधींनी तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मला असं वाटतं जंतर मंतरचं आंदोलन आणि त्यानंतर राहुल गांधींनी जो पाठपुरावा केलेला आहे, राहुल गांधींनी जंतर मंतरच्या आंदोलनाला समांतर आंदोलन केलं, पंतप्रधानांच्या घरापुढे धरणं धरलं. त्यांनी नंतर ज्या मुलांवर अत्याचार झाले, ज्या मुलींवर लाठी हल्ला झाला, ज्या मुलींचे कपडे फाडण्यात आले, ज्या मुलाला पॅलेट गनने गोळ्या मारण्यात आल्या, ज्याची नजर जाण्याची, ज्याचे डोळे कायमचे निकामी ठरण्याची भीती आहे, त्या मुलाशी संपर्क साधला, या सर्व मुलींशी संपर्क साधला आणि त्यांची ही पत्रकार परिषद घेतली. पॅलेट गनने जखमी झालेल्या युवकाला राहुल गांधींनी मीडियासमोर आणलं, हे लक्षात घ्या, आणि त्याच्या जखमाच दाखवल्या, मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं. अशा प्रकारे राहुल गांधींनी तरुण पिढीशी जोडून घेतल्यामुळे मला असं वाटतं राहुल गांधींची लोकप्रियता वाढलेली आहे. 12 वर्षात पहिल्यांदाच हा क्षण काँग्रेसच्या आयुष्यात आलेला आहे, राहुल गांधींच्या आयुष्यात आलेला आहे, विरोधकांच्या आयुष्यात आलेला आहे. मोदी सरकारची लोकप्रियता खाली गेलेली आहे आणि मोदी सरकार ज्या उद्दामपणे वागलं त्या उद्दामपणे जर वागत राहिलं तर पुढच्या 3 वर्षात 2029ला निवडणूक आहेत तोपर्यंत मोदी सरकार पराभवाच्या गर्तेत सापडेल असं म्हणण्यापासून पर्याय नाही. पण काँग्रेस, राहुल गांधी आणि विरोधकांना सुद्धा जनतेच्या प्रश्नाशी जोडून घेणं जमलं पाहिजे. तुम्हाला मी एक आठवण करून देऊ इच्छितो. 2011 साली अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आधी जंतर मंतरवर आणि नंतर रामलीला मैदानात झालं आणि 3 वर्षांनी म्हणजे 2014 साली मनमोहन सिंग यांचं UPA सरकार गेलं. आता सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला 3 वर्ष आहेत. 3 वर्ष विरोधकांनी जनतेच्या प्रश्नाशी जोडून घेतलं.
मोदींना प्रश्न विचारले, सरकारला प्रश्न विचारले, आक्रमक पवित्रा घेतला, तर हेच तापलेलं वातावरण कायम राहू शकतं. राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते म्हणून खूपच आक्रमक झालेले आहेत. कालच्या त्यांच्या रचनात्मक काँग्रेस समोरच्या भाषणातूनही हे दिसलं. पण त्यांना सीजेपीच्या आंदोलनाने जो हात दिलेला आहे त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. आणि आता ही जी तरुण पिढी आहे, जेन झी असो, जेन अल्फा असो, मोदी सरकार असो किंवा झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसचं सरकार असो, तुम्ही जर शिक्षणाचे प्रश्न घेणार नसाल, तुम्ही जर भलत्याच प्रश्नात आम्हाला गुंतवून ठेवणार असाल तर चालणार नाही, असं स्पष्टपणे सांगते. हे लक्षात घ्या. हा इशारा जसा सत्ताधाऱ्यांना आहे तसाच विरोधी पक्षांना सुद्धा आहे. मोदी सरकार विरुद्ध जो असंतोष या सर्व्हेमध्ये दिसतोय तो केवळ जंतर मंतरमुळे नाहीये. गेल्या 12 वर्षात साचलेला हा असंतोष आहे. हा असंतोष शिक्षण क्षेत्रातल्या गोंधळाबद्दल आहे, हा असंतोष बेरोजगारीबद्दल आहे, हा असंतोष महागाईबद्दल आहे, हा असंतोष मोदींच्या फिसकटलेल्या धोरणांबद्दल सुद्धा आहे. मग तुम्ही नोटबंदीचं धोरण घ्या किंवा काळ्या पैशाबाबतचं धोरण घ्या, सर्व धोरणांबाबत आहे. अगदी मोदींच्या विदेश नीतीबद्दलही लोकांच्या मनात रोष आहे. हे या सर्व्हेवरून दिसतंय. मोदींची विदेश नीती मजबूत नाही, देशाला मजबूत बनवत नाही, असं 49% लोकांनी सांगितलेलं आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी आलेला हा सर्व्हे म्हणजे प्रस्थापित मोदी सरकारला इशारा आहे. आणि विरोधकांना सुद्धा या सर्व्हेचं सांगणं आहे की तुमच्या दृष्टीने हे आकडे अनुकूल असले तरी लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी आहेत, तेव्हा तुम्ही सुद्धा सावध राहायला हवं आणि जनतेच्या प्रश्नाशी जोडून घ्यायला हवं. जंतर मंतरच्या निमित्ताने जी हक्कांची जाणीव लोकांना झालेली आहे, त्यामुळे कृपया या सर्वसामान्य जनतेला गृहीत धरू नका, त्यांच्यासाठी काम करा. या सर्व्हेने देशातलं राजकीय वातावरण टिपलेलं आहे. या राजकीय वातावरणात पहिल्यांदाच बदल घडतो आहे, परिवर्तन होतं आहे, असं या सर्व्हेवरून दिसतं. आणखी काही सर्व्हे येतील, बघूया पुढच्या 3 वर्षात काय होतंय. पण मोठा बदल घडणार याचे संकेत या सर्व्हेने दिलेले आहे. आता हा जो राजकीय बदल होतोय त्याला प्रतिसाद देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरतं का विरोधी कशी यशस्वी ठरतात हे पुढच्या काही महिन्यामध्ये, पुढच्या काही वर्षामध्ये स्पष्ट दिसून येईल. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.